राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा आज निकाल। पालिकांवर कुणाचा दबदबा राहणार हे आज स्पष्ट होणार। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी संदर्भातली प्रत्येक अपडेट फक्त लोकशाही मराठीवर। राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये भाजपची सरशी होण्याची शक्यता। काही ठिकाणी शिंदे सेनेला यश मिळण्याची शक्यता। मुंबईसह राज्यातल्या 29 महापालिकांचे एक्झिट पोल समोर। आठ ते 9 वर्षांनंतर झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का बहुतांश ठिकाणी घसरला। कोल्हापुरात सर्वाधिक मतदान तर जळगावात सर्वात कमी मतदान। मुंबई पालिकेसाठी सुद्धा केवळ 41.8% इतकंच मतदान। लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये भाजप सेनेला 115 ते 130 जागांचा अंदाज। मुंबईत महायुतीचाच महापौर बसण्याची शक्यता दाट। मुंबईकरांचा कौल कुणाला, आज निकाल कळणार। एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये सुद्धा भाजपचंच कमळ फुलण्याची शक्यता। लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये भाजप पुण्यात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता। तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र राजकीय मैदानात उतरलेल्या ठाकरे बंधूंना मुंबई महापालिकेमध्ये 67 ते 82 जागा मिळण्याचा लोकशाही मराठी रुद्रच्या एक्झिट पोलचा अंदाज। ठाकरे बंधू किती यश मिळवणार, आज कळणार। नवी मुंबईमध्ये परस्परांविरोधात दंड थोपटणाऱ्या राजकीय कुस्तीमध्ये भाजपच वरचढ ठरण्याची शक्यता। लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलनुसार नवी मुंबईमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता। शिंदे सेना दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज। ठाण्यामध्ये मतदानानंतर तुफान राडा। मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर यांचे कार्यकर्ते भिडले। संतप्त आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडनं लाठीचार्ज। मुंबईतल्या शिवाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा। मानखुर्द चिल्ड्रन होम मतदान केंद्रावरचा प्रकार। मतपेटी घेऊन निघालेली बस रस्त्यातच थांबवल्याचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।